कशात मित्रांनो, मजेत ना असेल तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आमच्या सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे, कारण का आज अमोलचं उद्या लग्न आहे, आज हळद आहे आणि त्याच्या पुढील वाटचालीस आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया। आणि या व्हिडिओद्वारे तुम्ही देखील ज्यांना ज्यांना नाही जमलं त्या लोकांनी या मंगल सोहळ्यामध्ये सगळ्यांनी उपस्थित राहा, हीच माझी इच्छा आहे, म्हणून आजचा हा व्लॉग बनवतो आहे। लग्न उरकून मुंबईला देखील धावायचं आहे, तर हा एक डेली व्लॉग असणार। आज आपण हळदीला जाणार आहोत, उद्या लग्न आहे, तर या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। सगळे युट्यूबर आलेले आहेत, अक्षय निरुकर, मंदार शेट्टे, विशालदा भाऊजी आहेत ना आमचे, आणि राज। चला मिळाली कॅमेरा लावतो, किती कॅमेरा लागले ते बघा। तू कोणाचा ब्लॉग करतोय? सुरू केलं, सगळे ब्लॉगर आहेत, सगळे ब्लॉगर। पहिला युट्यूबर असेल त्याचे 10 युट्यूब चॅनलवर तुझे व्हिडिओ येतील लग्नाचे, त्यामुळे तू उगीच व्हिडिओ बनवत बसू नको, सगळ्यांकडनं याच्या त्याच्याकडनं फुटेज घे। तर अमोल कसं वाटतंय आता तुला? भारी वाटतंय, भारी वाटतंय। उद्या लग्न, उपवास आहे पूर्ण दिवस, सवय नाही उपवास आहे, काय नाही खायचं बिंदास। तुला माहिती आहे का माझ्या बायकोचं आणि माझं सर्वात पहिलं भांडण कधी झालेलं? लग्नाच्या दिवशी। कशावरनं झालेलं ते पण सांगतो, कारण उपवास करायचा असं ठरलेलं, माझ्याने उपवास होत नव्हता आणि मी हॉलवर आहे ना एकटा जेवत होतो आणि पटकन दरवाजा उघडून माझी बायको आतमध्ये आली। ते माझं आणि माझ्या बायकोचं पहिलं भांडण। अंकिताला तू विचारू शकतोस, त्यामुळे तुला हवं ते खायचं, पोट मारून जगायचं नाही, बिंदास। लकी दादा आहे मागे। ज्या माणसाला नेहमी तुम्ही खेकडे पकडताना बघितलंय त्याच्या अंगी असलेली कला आता तुम्ही बघणार आहात। एक गाणं वाजव रे, एक वाजव। बंद केलंय, नंतर तुम्ही बघालच सचिन साळकरला। काही नाव घ्या, चला सुरू करा। थांब, त्यांना पहिला बसू दे। भाजीत भाजी मेथीची, अमोल सदरावर लगेच धुवून घातला, गोरा आला रे। अमोलच्या आईला विचार,
ए बंटी अमोलच्या आईला विचार 17 एवढ्या लवकर धुवून कसा रेडी झाला. कॅमेरा सिनेमॅटोग्राफर मी असं पण कॅमेरे धरून आहे 5 जण ते सगळे ब्लॉगर. काकी गाणं म्हण. आयशा कोणाची कोण आयशा कोणाची कोण आयशा पाजानी येतील दारातले मुरत मेडी तुझ्यावर कैशाचा भार तुझ्यावर कैशाचा भार भार घे हो मनाचा ऐशा पाजानी येती ऐशा पाजानी येती. यार पिठाचं काय करणार या वडे 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 आहेत बटाटे वडे नाही. तांदूळ दळूची गाई तांदूळ दळूची गाई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोलत पण नाही यार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दिलीप दा. गुड मॉर्निंग. सो दिलीप दाकडे आज काल रात्री राहिला होतो आणि दिलीप दादाची प्रॉपर्टी आहे. हिचा लवकरच एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे बरोबर ना दिलीप दा डिटेलमध्ये. आणि आता आपण चाललो आहोत सगळेजण लग्नाला. चला जरा फोटो काढून घेऊया आपण सगळ्यांनी एकत्र बरोबर. तर थेट आलो आहोत आपण भक्तिमंगल कार्यालय. पुढे दाखवतोच तुम्हाला. या ठिकाणी आता विधी मंडप आणि लवकरच लग्न लागणार आहे. नवरदेव तयार होतोय आणि हा असा आहे संपूर्ण रुखवात. इथे आता कुठला तरी एक विधी होणार आणि त्याच्यानंतर तो मंगलविधी आटपल्यानंतर लग्न इथे लागणार आहे. सो या भक्तिमंगल डेकोरेटर्स म्हणजे भक्तिमंगल कार्यालयाचे देखील मी डिटेल्स तुम्हाला देतो. तुमच्या पुढे काही लग्न सोहळा असेल तर नक्की तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. सॉलिड भूक लागलेली आहे. सगळीच जण जेवायला थांबले. हे अरे सगळ्यांनी पुढे मेन्यू काय काय आहे
एवढे मेन्यू डिश मध्ये घ्यायचे. तुला जेवायला काय काय पूर्ण ताट घेत भरलेलं. हा ह्याचं आहे गुलाबजाम, पुरी, पनीरची भाजी, मसाले भात, काय पुलाव, डाळ भात, सोलकढी, बटाट्याची भाजी. कसं आहे जेवण? खाल्लं नाही आणि कडक. तर आणखीन काही युट्यूबर आलेले आहेत. स्वागत आहे तुमचं. ओंकार आलेला आहे. स्वागत स्वागत. आणि इथे एक नवीन युट्यूबर आलेला आहे, इयत्ता 9वीत शिकणारा. नमस्कार. नाव काय आपल्या चॅनलचं? समाधानी माणूस. समाधानी माणूस. समाधानी माणूस. नक्की सबस्क्राईब करा. काय कॉन्टेंट असतात? आपले डेली लॉग, कोकणातील पारंपरिक पद्धत वगैरे. अरे वा. परंपरा. व्हिडिओ टाकत राहा, लोकांपर्यंत पोहोचत राहा. नक्की यश मिळणार. बिंदास. कितवा आहे रे? कितवा आहे? गपरा. हा अरे आम्हाला रेल्वेने प्रवास करायचा. हे कितवा गौऱ्या? पहिलंच. चौथा करायचा. किती पण चांगले. अशोक फटाका घेऊन पड. दोघांनाही शुभेच्छा भरपूर. समस्त युट्यूब फॅमिली कडनं शुभेच्छा. आता लवकर दोघांचे 3 होते. दोघांचे 3 होते असं. तर मित्रांनो, असा हा भक्तिमंगल कार्यालयाचा हॉल होता. तुम्हाला जर काही मंगल विधीसाठी पाहिजे असेल तर नंबर तुमच्याकडे आहे बघा. नंबर. तर हा आपला मालवण कसाल रोड आहे. पुढे इथून 1 किलोमीटर कट्टा बाजारपेठ आहे आणि इथेच हा भक्ती मंगल कार्यालय हॉल आहे. नक्की संपर्क करा. नंबर तर मी तुम्हाला दाखवलाच आहे. सरमळकर आपले घरातले संबंध आहे त्यांच्याशी. चांगलं डिस्काउंट त्यांनी अमोलच्या लग्नामध्ये आपल्याला दिले आहे आणि चांगली सर्व्हिस दिलेली आहे. आता आपण मुंबईसाठी निघणार आहोत. चला अमोलचं लग्न उरकून आज चाललोय मुंबईला काही कामानिमित्त. सो थँक्यू सो मच बाळकडू. कडू अण्णा. आज तू आता ही गाडी आपण ठेवणार आहोत कडूंकडे आणि आपण ट्रेनने जाणार आहोत मुंबईला आणि येताना पुन्हा कणकवलीलाच उतरीन. सो सोमवारी सकाळी येईन मी. ओके. नक्की नक्की नक्की. तर हे असं कणकवली स्टेशन आहे. माझ्याबरोबर आहे अक्षय नेरुकर. तो बाईक लावायला गेलाय. सुंदर केलेलं आहे. आणि रोमन बोरकर कुठे उतरणार? रत्नागिरी. सो पहिला व्हिडिओ बॉटलने बोईट मासा पकडण्याचा ह्या बंद्याने केलेला. आज किती युट्यूबवर व्हिडिओ जरी आले तरी पहिला व्हिडिओ रोमन बोरकरचा आहे. चला. अक्षय, बरेच लोक बोलतात की बाहेरून सगळे स्टेशन सजवली आहेत, आतून तशीच आहेत. याचं कारण माहिती तुला काय? बाहेर PWD काम करते आणि आतमध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशन काम करते. त्याच्यामुळे PWD चांगलं काम करतं असं तुला म्हणू का? म्हणजे आता केलंय तर चांगलंच केलंय ना. चांगलंच केलं. तुमचं आहे का रत्नागिरीचं स्टेशन असं केलंय, सजवलेलं आहे? प्रॉपर रत्नागिरी म्हणजे आता तू बघशील ना, खाली उतरलोस ना तर तू समजा की रत्नागिरीचं स्टेशन किती ब्रँडेड बनलेलं आहे का त्याच्यापेक्षा पण जास्त. C1 27-28. समोसाचा वास काय? माझ्यासाठी अजिबात कम्फर्टेबल नाही आहे. पाय चला काय 5 तासाचा प्रवास आहे. तिथे पण तेवढंच आहे. चलो. हे पण किती खाली आहे. मी इथे डाएटवर आहे आणि रत्नागिरी स्टेशनला उतरून हा माणूस माझ्यासमोर वडापाव खातो.
लाज वाटते का रे? फेमस आहे ना रत्नागिरीचा वडापाव. तर आम्ही ऑन टाइम आहोत आणि आता रत्नागिरीला पोहोचलो आहोत. तर मित्रांनो, अमोलचं लग्न उरकून थेट आता आपण गोरेगावला आलो आहोत आणि इथे आपल्या सगळे कोकणातली लोक आहेत. नमस्कार काका. आणि हे सगळे आपले व्हिडिओ बघतात. इथे येण्याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला नंतरच सांगेन. या बॉक्समध्ये काय आहे ते मी नक्कीच दाखवेन. सो खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काका एक्स आर्मी. कुठल्या ह्याला होता तुम्ही? शिमल्याला होतो. अच्छा. माहिती होते कार्ड आहे बघ तिथे. आणि कुठलं वॉर मध्ये? वॉर मी 65 ला मी होतो जम्मू काश्मीरला. अच्छा. आणि 71 ला मी गोव्याला होतो ट्रेनिंगला. अरे वा. सेंटरला. आणि या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही, पण या माध्यमातून तरी नक्कीच आपल्या म्हणजे आपल्या आणि ऍक्च्युली आपल्या देवगड तालुक्यातला मला कोण एकही माणूस कोणा आर्मीमध्ये येतो जॉईन नाही. नक्कीच नक्कीच. पण यापुढे पुढची पिढी नक्कीच येईल अशी आशा करूया आपण. तुम्हाला मालवणी लाईफचे व्हिडिओ कसे वाटतात? अच्छा. तुम्हाला असं काय वाटतं का की व्हिडिओ मध्ये अजून काय चेंजेस करावेत किंवा काय नवीन दाखव? थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि काका तुमचं गाव कुठलं? देवगड तालुका. आणि अच्छा ओके. आणि साटम काका? अच्छा. येस. सगळी कोकणातली लोक भेटल्यावर खूप छान वाटतं म्हणजे मुंबईला आल्यानंतर. त्याच्यानंतर महेश दादा आहेत आणि फायनली आपण हेमंत दादांना इंट्रोड्यूस करूया. हेमंत दादा तुम्ही बँकॉकला असता राईट? हाँगकाँग. सॉरी हाँगकाँग. बँकॉक नाही, हाँगकाँगला. तिथे काय करता तुम्ही? सध्या मी तिथे जॉब पण आहे. अच्छा. बट जॉब बरोबर मी माझं पॅशन जे आहे क्रिकेट एम्पायरिंगचं, ओके, तेही मी कंटिन्यू केले. सो आय एम ऑन दी क्रिकेट हाँगकाँग पॅनल. अच्छा. आणि सध्या म्हणजे नोव्हेंबर 1, 2, 3 हाँगकाँग सिक्सेस जे होते ओके ते त्याच्यामध्ये मी टीव्ही एम्पायर आणि फोर्थ एम्पायर होतो. अरे वा वा. म्हणजे खरंच आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की मराठी माणूस आज चायनामध्ये आहे आणि तिथे हे काम करतोय. आणि आपली नेक्स्ट मॅच कधी काय? मी ते चालूच असते. इंटरनॅशनल मॅचेस आता शेड्यूल जानेवारी पासून येणार आहे. ओके. तर कदाचित तिथे त्याच्यामध्ये असेल. तर सध्या आमचे सगळ्या मॅचेस युट्यूब वरती लाईव्ह आहेत, कारण की इंडियामध्ये ते अलाउड नाहीत लाईव्ह दाखवायला. अच्छा अच्छा अच्छा. आता युट्यूब मध्ये लाईव्ह आहेत किंवा एक दुसरा फॅन कोड म्हणून आहे त्याच्यावरती लाईव्ह असतं. ओके ओके. सो खूप छान वाटलं सगळ्यांना. सांगताय की प्लीज आणि हाँगकाँग मध्ये शूट करा. नक्की 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 लकी कांबळे. नक्की नक्की नक्की. लकी कांबळे. येस येस येस. नक्कीच. तिकडे माझा एक एम आहे की बाहेरच्या देशामध्ये जे काही व्यवसाय चालतात किंवा ती लोक काय करतात त्याचा कोकणाला काय उपयोग होईल या अनुषंगाने आपण जर काय होत असेल तर नक्की आपण त्या ठिकाणी येऊन तसे व्हिडिओ करू शकतो. नक्कीच नक्कीच. ते मी माझा एक प्लॅन आहे. नक्कीच मी त्याच्याबरोबर पण डिस्कस करणार, बिकॉज ही इज अन एक्सपोर्टर. बरोबर. मला गाईड करणार आहे की आणि तिथे जे कोकणातले नाहीत, कारण की आम्ही जिथे राहतो बरोबर तिथे बहुतेक करून म्हणजे 75% सगळे इंडियन्स आहेत. अच्छा. मिनी इंडिया यू कॅन से. अच्छा. तर तिथे असं आहे की कोकण म्हटलं की सगळ्यात पहिलं जे आठवतं ना मँगो. बरोबर. अल्फान्सो मँगो. म्हणजे कोकणाची जी एक इमेज आहे किंवा जो आपला सिम्बल आहे किंवा आपला एक ब्रँड अँबॅसेडर इज हापूस आंबा. बरोबर. त्यांना ते पाहिजे आणि ते तिथे मिळत नाही जे वर्षानुवर्ष तिथे राहतात. नक्कीच. तर एक प्रयत्न चालू आहे की ते, कारण की त्या सगळ्या टेक्निकलिटीज मध्ये जरा जाऊन ते सगळं सॉर्ट आउट करायचं. आणि जर जमलं तर पुढच्या वर्षी आपण नक्कीच पासून हाँगकाँग मध्ये पाठवू. नक्कीच नक्कीच. सो तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. तुम्हाला सगळ्यांना मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. येस 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 नक्की. शुअर शुअर शुअर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग मित्रांनो. आहोत आपण कोलाब्याला. बरेच दिवसानंतर आपण लिओपॉल्डच्या समोर ऑलिम्पियाला खिमापाव खायला आलो आहोत. सो आजच्या संडे सकाळची सुरुवात खिमापावने. बदल भाऊजी हे दिवशी या. आपण आलो आहोत कुठलं कॅफे? ऑलिम्पिया.
काय ऑर्डर केली तू? किमा पाव. तू किमा पाव. किमा पाव. किमा पाव डबल ऑमलेट. डबल ऑमलेट आहे. तुला काय आहे? चपात्या घेतल्यास? तर मंडळी, मुंबईला गेल्यानंतर हेमंत दादाकडे आपण का गेलेलो, आपण तो बॉक्स दाखवलेला आणि त्या बॉक्समध्ये काय आहे तर तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच असेल, तरी पण ज्यांनी नाही गेस केलं असेल तर त्यांच्यासाठी आपण दाखवतो. आपला ड्रोन आलेला आहे. ॲक्च्युली ड्रोनचं अनबॉक्सिंग ऑलरेडी झालेलं आहे, तरी पण तुम्हाला दाखवतो. आपला मॅविक मिनी 3. मॅविक मिनी 3 घेण्याचं कारण एवढंच आहे की प्रोला जे सेन्सर्स असतात, तर सेन्सर माझ्यासाठी मायने ठेवत नाही, कारण का माझं हँडलिंग तेवढं चांगलं आहे. आधीचा ड्रोन हा माझ्या हलगर्जीपणाने क्रॅश झालेला, पण व्यवस्थित जर मी लक्ष देऊन सगळं हँडल केलं तर नक्कीच सेन्सरची मला तरी गरज वाटत नाही, म्हणून मी 3 साठी गेलो. आणि प्रो मला मिळत पण नव्हता, सो दादांनी हा आणलेला आहे. अशा प्रकारे या बॉक्समध्ये हे बॅग असतं आणि या बॅगमध्ये आपला ड्रोन आहे. आणि ड्रोन बरोबर काय काय आहे ते बघूया. सो हे प्रोपेलर्स आणि केबल्स आहेत. देन रिमोट आहे विथ स्क्रीन आहे, दाखवतो मी तुम्हाला. देन बॅटरी चार्जर आहे आणि हा आपला प्लस कॉम्बो प्लस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा म्हणजे बॅटरीज पण मिळतात कॉम्बोमध्ये, आणि प्लस म्हणजे बॅटरीची जो टायमिंग आहे तो थोडा जास्त असतो. सो युजली कॉम्बोमध्ये 30 मिनिटं 32 मिनिटाची बॅटरी असेल तर ती मला जवळजवळ 50 मिनिटाची बॅटरी मिळते. आणि हा आपला मॅविक मिनी ड्रोन, ज्याची 249 ग्रामचा हा ड्रोन आहे, 250च्या अंडर, त्यामुळे मिनी कॅटेगरीमधला ड्रोन आहे. याला लायसन्स लागत नाही. तुम्ही ग्रीन झोनमध्ये उडवू शकता, रेड झोनमध्ये बट ऑब्वियस आहे हा ड्रोन उडवू शकत नाही. सो या ड्रोनमधले पटकन फुटेज घेऊया आणि नंतर मग एक ड्रोनचा डिटेल व्हिडिओ तर आपण नक्कीच बनवू. तर आपल्या ड्रोन बरोबर स्क्रीनवाला रिमोट आहे. आता आपल्याला मोबाईल कनेक्ट करायची गरज नाही, सगळं जे आहे ते आपल्या या स्क्रीनवर दिसणार आहे. आणि प्लस आपला खाली हा ड्रोन आहे. सो आता मी जे फ्लाय करूया, आपल्याला या सगळ्या गोष्टीची सवय आहे पहिला ड्रोन असल्यामुळे, त्यामुळे कुठल्याही ट्युटोरियलची गरज नाही आपल्याला. जर तुम्हाला ड्रोनचा स्पेशल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.